नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ई श्रम कार्ड ई-KYC कसे करायचं ऑनलाईन ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, तुमचं ऑलरेडी ई श्रम कार्ड तुम्ही तयार केलं असेल आणि ई-KYC नसेल तर ई-KYC कसे करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही माहिती मिस होणार नाही। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। ishram.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल। या पोर्टलवरती दोन ऑप्शन दिले, रजिस्ट्रेशन ऑन ई-श्रम, रजिस्ट्रेशन ऑन। तर या दोन ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं। ishram.government.in ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात। आता आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर 1 नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं, रजिस्ट्रेशन ऑन ई-श्रम कार्ड। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। आता या ठिकाणी बघा भरपूर ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला, होम, डॅशबोर्ड, ऑलरेडी रजिस्ट्रेशन। आता या ठिकाणी तुम्हाला स्टेट लॉगिन, CSC आणि माय शेम। आता या ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर 3 नंबरचं ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। आता या 3 ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, 1 नंबरचं ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एंटर मोबाईल नंबर, आधार लिंक, बघा तुमचं मोबाईल नंबर तुमचं आधार नंबरशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते आधी ऑलरेडी चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही चेक केल्यानंतरच या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे। तर या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे। मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर कॅपचा जसं आहे तसं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे। कॅपचा फिलअप केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक OTP गेले असेल, ती OTP चेक करायचे। OTP चेक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी OTP फिलअप करून द्यायचं। OTP फिलअप केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे। आता हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करायचं आहे। तर या ठिकाणी आधार नंबर, बघा आधार नंबर फिलअप करायचं आहे। आधार नंबर फिलअप केल्यानंतर इथे खाली 3 ऑप्शन देण्यात आले, फिंगरप्रिंट, IRS आणि OTP, असं 3 ऑप्शन देण्यात आले। आता या 3 ऑप्शनमध्ये तुम्ही कोणतं ऑप्शन चॉईस करणार आहे। तुमच्याकडे मोबाईल चालू असेल तर तुम्ही OTP या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे मोबाईल हरवला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, फिंगरप्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। फिंगरप्रिंट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे बायोमेट्रिक असेल तेव्हाच फिंगरप्रिंट सिलेक्ट करायचे। तर बघा या ठिकाणी फिंगरप्रिंट सिलेक्ट केले। फिंगरप्रिंट सिलेक्ट केल्यामुळे कॅपचा बायोमेट्रिक असं तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये नाव दिसत असेल। तर या ठिकाणी मी काय करणार आहे, OTP सिलेक्ट करणार आहे। तर OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कॅपचा फिलअप करायचं आहे। कॅपचा फिलअप केल्यानंतर खाली तुम्हाला सेंड OTP असं ऑप्शन येणार आहे। तुम्हाला सेंड OTP ऑप्शन आल्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे। आता बघा OTP आलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये, OTP चेक करायचं आहे। OTP तुम्ही कोणत्या मोबाईलवरती आले ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले। तर 8732 बघा 4 डिजिटमध्ये तुमचं मोबाईल नंबर देण्यात आले। कोणतं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आहे तुमचं ते मोबाईल नंबर 4 डिजिट दाखवते या ठिकाणी। या मोबाईलवरती OTP गेले असेल ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे। OTP फिलअप केल्यानंतर व्हॅलिडेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज असं दिसणार आहे। हे बघा या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे। या ठिकाणी तुम्ही मिस्टेक केली तर तुमचं ई-श्रम कार्ड डिलीट होऊ शकते। तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित काय काय आपल्याला टिक करायचं आहे तर तुम्ही व्यवस्थित करायचं। या ठिकाणी बघा युअर पर्सनल पर्टिक्युलर ॲज पर आधार, या ठिकाणी तुमचं नाव दिसणार आहे, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर। आणि या ठिकाणी बघा खालचं ऑप्शन आहे, हा बॉक्स दिले, या बॉक्सवरती हा रीड करून घ्यायचं व्यवस्थित काय दिले हे बॉक्समुळे मध्ये।
आय डू नॉट वॉन्ट टू बी पार्ट्स ऑफ ई श्रम, रिवोक माय आधार कन्सर्ट गिवन इर्लियर, क्लिक हेअर टू रीड कन्सर्ट फॉर्म. आता रीड कन्सर्ट फॉर्म आहे हा, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, हा बॉक्स आहे हा, याला टिक करायचं नाही. टिक केल्याने काय होईल, तुमचा ई श्रम कार्ड ऑनलाईनमधून डायरेक्ट डिलीट होऊ शकते, तुमचं डाटा डिलीट होऊन जाणार आहे. तर तुम्ही या बॉक्सवरती क्लिक करायचं नाही, तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं, अपडेट ई KYC इन्फॉर्मेशन, खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल अपडेट ई KYC इन्फॉर्मेशन, या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ई श्रम कार्डमध्ये तुम्ही लॉग इन झालं आहे. आता तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसते, अपडेट प्रोफाईल, डाउनलोड UN कार्ड आणि फाईन इलिजिबल शेम. आता तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऑप्शन दिसणार. या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन्स, ॲड्रेस, एज्युकेशन्स, इन्कम, ऑक्युपेशन, स्किल, बँक अकाउंट डिटेल्स, प्रिव्हियस प्रोफाईल. आता या 6 ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ई KYC करायचं आहे, तर बघा बँक अकाउंट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल, डू यू वॉन्ट टू अपडेट वर्कर डाटा. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, 2 ऑप्शन असेल, येस आणि नो. आता तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, व्हिडिओ स्किप करू नका. तर येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. येस या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमची डिटेल दिसेल, बँक अकाउंट डिटेल. आता बँक अकाउंट डिटेल, बँक सीडिंग विथ आधार नंबर, बँक आधार नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, लुकअप फॉर IFSC कोड, बँक नेम आणि ब्रांच नेम. आता असं भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसेल. आता तुम्हाला ई KYC करायचं आहे. ई KYC तर बघा तुमचं ई KYC ऑलरेडी असेल तर तुम्हाला कसं चेक करता येणार आहे, तर या ठिकाणी बघा येस तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, तर तुमचं ऑलरेडी बँक सीडिंग आहेत, बँक सीडिंग विथ आधार, तर येस नाव आलं असेल तर तुम्ही या ठिकाणी, नो आलं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, येस करून द्यायचं आहे. येस केल्यानंतर तुमची ई KYC कंप्लीट होणार आहे. येस करायचं. येस केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, एकदा कन्फर्म करून घ्यायचं. सर्व तुम्ही डिटेल फिलअप केले ते डिटेल बरोबर आहे का ते सर्व डिटेल चेक करून घ्यायचं आहे. डिटेल चेक केल्यानंतर येस करायचं. येस केल्यानंतर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे. खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल, लॉग आउट, बॅक आणि अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. अपडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण अपडेट प्रोफाईल दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा अपडेट केल्यानंतर बॅक जायचे, पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, बॅक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा प्लीज कंटिन्यू टू अपडेट द इन्फॉर्मेशन असं तुम्हाला SMS येणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, कन्फर्म आणि कॅन्सल 2 ऑप्शन असेल तर तुम्ही बघा या ठिकाणी ब्लड झालं आहे, तर या ठिकाणी कन्फर्म या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमची माहिती सर्व सबमिट झाले, तुमचं ई KYC कंप्लीट झालं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड करायचं आहे. आता ई श्रम कार्ड कसे डाउनलोड करणार, तर बघा या ठिकाणी 3 ऑप्शन आहे. तर डाउनलोड बघा इथे या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड नाव दिसत असेल, या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड असं दाखवणार आहे. बघा वेलकम टू द ई श्रम कार्ड फॅमिली. आता तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड झालं आहे आणि तुमची डिटेल्स सर्व चेक करून घ्यायचे बरोबर आहे का, आणि या ग्रीन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ई श्रम कार्ड PDF डाउनलोड होऊन जाणार आहे. मित्रांनो सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ई KYC करू शकता ई श्रम कार्ड तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.